नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी या 5 महत्त्वाच्या गोष्टींवर आधारित केली जाणार आहे. या गोष्टी आणि त्यांची पडताळणी कशी होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी बाबत स्पष्ट माहिती दिली. चला तर मग या 5 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करूया. पहिली गोष्ट म्हणजे 4 व्हीलर गाडीची पडताळणी. जर महिलेकडे 4 व्हीलर गाडी असेल किंवा तिच्या पतीकडे 4 व्हीलर असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. तर ती कशी पडताळणी होईल? परिवहन विभागाकडून महिलांच्या किंवा त्यांच्या पतीच्या नावावर असलेल्या वाहनांची माहिती आधार कार्डच्या आधारे तपासली जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्यास. जर महिलेचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्या पात्र ठरणार नाहीत. आता ते कसे ओळखले जाईल? राशन कार्ड पिवळे किंवा केशरी किंवा उत्पन्नाचे प्रमाणपत्र तपासले जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे इतर सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्यास. जर महिला आधीच इतर योजनांचा लाभ घेत असतील, उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना, PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, तर त्या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत किंवा त्यांना काही मर्यादित लाभ मिळेल. चौथी गोष्ट म्हणजे सरकारी नोकरी किंवा दुसऱ्या राज्यात विवाह. सरकारी नोकरीत असलेल्या किंवा दुसऱ्या राज्यात विवाह करून स्थायिक झालेल्या महिलाही पात्र ठरणार नाहीत. परंतु महाराष्ट्रात विवाह करून आलेल्या महिलांना त्यांची कागदपत्रे सादर करून लाभ मिळू शकतो. पाचवी गोष्ट म्हणजे वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष. या योजनेसाठी वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वयांच्या महिलांनी लाभ घेतल्यास त्यांची पात्रता रद्द होऊ शकते. आता KYC प्रक्रिया. सर्व लाभार्थी महिलांची KYC तपासणी होणार आहे. काही महिलांनी अपात्र असूनही लाभ घेतल्याचे आढळले आहे. त्यामुळे ही प्रक्रिया वेळ खाऊ असली तरी आवश्यक आहे. जर तुम्हाला योजनेशी संबंधित कोणत्याही शंका किंवा अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीबद्दल अपडेट राहा. बाकी व्हिडिओ जर महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.